प्रत्येक जण आपापलं ओपिनियन देणार, पण जर लीडरच नसेल तर मग टीम चालूच नाही शकत ना एकाच्या ह्याच्यावर. आणि आम्हाला सरांनी खूप सारे गेम्स वगैरे खेळवले, तर ते गेम्स मध्ये आम्ही एन्जॉय पण केलं. प्रत्येकाचं सर बोलत होते, सगळ्यांना चान्स दिला. जे लोक नाही येत होते, जे लोक लाजत होते, त्यांना पण उठवलं की या खेळा, म्हणजे तुम्हाला समजेल तेव्हा. आणि प्रत्येक जण असं खेळायला बघत होतं की इंडिव्हिज्युअल खेळायचं, आपल्याला जिंकायचंय. बट नंतरला लास्टला समजलं, आणि सर प्रत्येकाला बोलत होते की टीम आहात तुम्ही टीम आहात. आम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष नाही दिलं, आम्ही इंडिव्हिज्युअल खेळायला बघत होतो. बट मग नंतर लास्टला समजलं की टीमवर्क किती इम्पॉर्टंट आहे. आणि सर बोलले की मी तुम्हाला स्टार्टिंग पासून सांगतो की तुम्ही टीम आहात, तर तुम्ही टीम सारखं कधी खेळतच नाहीत. म्हणून ते आम्हाला तेव्हा कळलं की टीमवर्क किती इम्पॉर्टंट आहे. वर्कआउट केलं प्रॉपर, तर तेव्हा पण आम्हाला शेड्यूल्स भेटले. रोज शेड्यूल प्रॉपर देतात टीमवर्क वगैरे सगळ्यांसाठी. तर तेव्हा ते शेड्यूल दिले प्रत्येकाला, ब्रेकफास्ट, लंच, त्याचा टाईम, फील्ड वर्कचा टाईम. तर कालचं पण फील्ड वर्क आमचं सेमच होतं की किचन एरियाचंच साफ करायचं होतं, आणि परत कॅम्पस जो आहे तो साफ करायचा होता. त्याच्यानंतर मग आमचा अजून म्हणजे थोडासा ब्रेक झाला आमचा. आणि मग त्याच्यानंतर परत काल आम्ही म्हणजे थोडं वर्कआउटच्या नंतर आम्ही भजन पण केलं, आणि मग आम्हाला कालच ते लोकांनी सांगितलं की तुमचा डिबेट वगैरे पण असणार आहे. तर आम्ही काल डिबेटचे पण प्रॅक्टिस वगैरे केले, आणि काल आमचं डिबेटचं सेशन म्हणजे डिबेट पण झालं रात्री पूर्ण. तर काल 3 टीमचेच डिबेट झाले. डिबेटचे विषय काय कालचे? काल झाडे तोडली पाहिजे, झाडे तोडली पाहिजेत, मुलींकडे बघणं चांगलं गोष्ट आहे, आणि डिवोर्स झालेल्या महिलांना अॅलिमनी दिली पाहिजे. ते डिबेटचे विषय होते. आणि मग परत आम्ही टी ब्रेकच्या आधी आम्ही कॅनव्हसिंग केली. जे आमचे म्हणजे आम्हाला ते आधी सेशन एक दिलं, ओमकार पाटील सर म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला सेशन दिलं. तर कोणती ॲक्टिव्हिटी मला युनिव्हर्सिटीकडून POs कडून मला आदेश येत असेल तर सर्वात पहिले मला त्या एक दिवस अगोदर मीटिंग घेणे, त्या ॲक्टिव्हिटीचे टॉपिक डिस्कस करणे, सर्वांना कामं डिस्ट्रीब्यूट करून देणे मॅनेजमेंटला. त्यानंतर मग ते ॲक्टिव्हिटी लीड करणे, ॲक्टिव्हिटी एंड होईपर्यंत व्हॉलेंटियर्सला काय इश्यू आहेत त्यांचे फीडबॅक रिकॉल घेण्यापर्यंत ही पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी माझी GSची असते. तर त्यानंतर कॅम्पमध्ये माझं पद तर GS आहे. त्यानंतर आमची पूर्ण टीम मॅनेजमेंट आहे. टीम मॅनेजमेंटमध्ये किचन इन्चार्ज, वॉटर इन्चार्ज, बिजनपूर आपला एक तरुणोत्सवसारखा एक इव्हेंट होतो कॅम्पमध्येच लास्ट डे दिवशी, सेकंड लास्ट डेला. त्यासाठी एक बिजनपूर इन्चार्ज वगैरे पण असतो. आणि राहिली बात तर आपली पूर्ण राहिलेली मॅनेजमेंटची, ती खूप चांगले प्रकारे कोऑपरेट करते. आणि आपण आपल्या NG आचार्य डाकू मराठे कॉलेजतर्फे, DK मराठे कॉलेजतर्फे स्पोर्ट्स ठेवले जातात. जे शालेय विद्यार्थी आहेत मोरबे जिल्हा परिषद स्कूलमध्ये, तर त्यामध्ये एक स्पोर्ट्स इन्चार्ज असतो. त्यामध्ये आज मॅम आपण इंडोर गेम्स घेतले, मेहंदी घेतली, रांगोळी कॉम्पिटिशन घेतली, ड्रॉइंग कॉम्पिटिशन घेतली. तर उद्या आपण आउटडोर गेम्स पण घेणार आहोत, चमचागोटी, बटाटा रेस, परत सॅक रेस, असे क्रिकेट्स वगैरे आपण स्पोर्ट्स घेणार आहोत. एक्चुअली मेरा एक्सपीरियंस अच्छा है, लास्ट ईयर भी थी मैं और ये ईयर भी, तो एवरी ईयर हम कुछ न्यू चीज़ें देखते हैं, न्यू चीज़ें लर्न भी करते हैं. बच्चे कोऑपरेटिव है, वो जो रिस्पॉन्सिबिलिटी हम उनको दे रहे हैं प्रॉपरली फुलफिल करते हैं वो लोग. और थोड़ा बहुत जब गाइडेंस उनको लगता है तो एज ए सीनियर एक्स वॉलेंटियर्स भी है और टीचर्स भी है, तो वो लोग उनको गाइड करते हैं. मैम, बच्चे जो है वो काफ़ी दिन से घर से बाहर रहते हैं, बहुत कुछ बच्चों को सीखने मिलता है. डेफिनेटली आप भी आपके फैमिली से दूर है, आप भी बहुत कुछ चीज़ें यहाँ पे गांव में आके बहुत कुछ चीज़ें सीख रहे होंगे. आपको पर्सनली क्या नई चीज़ें सीखने मिली? एक्चुअली रिगार्डिंग जो गांव वाला पॉइंट है, मैं खुद भी एक रेजिडेंशियल स्कूल की स्टूडेंट रही हूँ, नवोदय विद्यालय जो स्कीम रहता है, तो वहाँ पर भी ऑलमोस्ट सेम एनवायरनमेंट रहता था. तो वो एनवायरनमेंटल रिगार्डिंग यहाँ पर मुझे वो सिमिलर लग रहा है,
तो मैं वो डेज याद करके यहाँ एंजॉय कर रही हूँ कि वो मेरा जो चाइल्डहुड वहाँ पर था और यहाँ पर अभी बच्चों के साथ में हूँ. सो आई एम एन्जॉइंग दॅट पार्ट. मॅडम, हे जे आम्ही करतो त्याचं आम्हाला फार समाधान मिळतं. ज्यावेळी विद्यार्थी सांगतात आम्ही जे काम केलंय त्याच्यामधून त्यांना समाधान मिळतं, हे ऐकून आम्हाला समाधान मिळतं. नक्कीच सर, मुलांकडून कामं करून घेणं एक मोठा टास्क वाटतोय का आत्ताच्या पिढीकडून काम करून घेणं? मॅडम, त्यांना एखादा जो करंट सिच्युएशन आपण सांगितलं की आपल्याला काय हवं आहे आणि आपल्याकडे काय आहे याच्या संबंधला तो मधला दुवा ते त्यांना विचार करायला दिला आपण. त्यांना विचार करून काम करण्याची म्हणजे प्रवृत्त करण्याची असे म्हणजे मोटिवेशन देण्याची गरज असते. म्हणजे स्टार्ट आपल्याकडे काय आहे आणि आपल्याला काय हवं हे दोन्ही सांगितलं की ते आनंदाने करतात. सर, खरं तर कॅम्पमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. इथल्या लोकांकडून काही गोष्टी करून घ्यायच्या, इथल्या लोकांसाठी सेवा करायची. हे सगळं करत असताना कोणत्या कोणत्या डिफिकल्टीज येतात प्रामुख्याने? मॅडम, असं असतं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सलग काम करण्याची म्हणजे ती सवय नसते. मग आणि वातावरण एकदम नवीन असल्यामुळं ते ग्रामीण वातावरणाशी जुळवून घेताना थोडीशी त्यांना अडचण येत असते. मग ती एक म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सलग काम केल्यामुळं किंवा कामाचा शीन मुलांना जाणवत असतो. आणि विशेष म्हणजे कमी वेळात आपल्याला जास्त काम करण्याची म्हणजे करून घेण्याची गरज असते. ते एक थोडीशी अवघड आहे, पण ती होऊन जाते. कारण टीम वर्क ज्याला म्हणतात ते टीम वर्कमुळं ह्या गोष्टी होऊन जातात, शिकतात आणि ते गोष्टी होतात. आणि माझा मागच्या वर्षीचा अनुभव असा आहे, जे विद्यार्थी सुरुवातीला अडखळत होते ते शेवटच्या दिवशी असं म्हणजे सांगत होते की आम्ही हे कधी लगेच करून टाकूया. त्यामध्ये त्यांना म्हणजे ते सहजता येत होती. तो एक प्रोग्रेस त्यांच्यामध्ये पाहिजे. नक्कीच.